विषय खोल तुझ्या ब्युटीला तोड नाही, कधीतरी बोलशील मी राजा फक्त तुझी हाय. होणार माझी तू माझ्यासाठी राजी, दिल माझा चोरला तू हाय. माझी हार्टबीट वाढणार हाय, गराणी आपली जोडी आता गाजणार आहे. त्या टायमाला 12th फेल होऊन गेलेलो बिकॉज मी गाणं केलं होतं इश्काचा नाद, आणि इश्काचा नाद गाणं केलं आणि त्या गाण्यामुळे मी एक पेपर नाही दिला जो की इंग्लिशचा पेपर होता. अक्षरशः मी एक महिना, एक नाही 1.5-2 महिना मी मुंबईमध्ये होतो. म्हणजे पहिले पण 1.5-2 महिना मी अक्षरशः वडापाव खाऊन दिवस काढलेत. वडापाव पण असं खाऊन दिवस काढले. असं पाणी देतेस. विशालकडे काही ना काही असतंच. तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे पुण्याला गेलेत की त्यांच्याकडे ट्रॅव्हलिंग किंवा काही जर नसायचं ना, बाई इथे इथं फसलो, इथं इथं हे टाक, 100 टाक, 150 टाक. 100, 150, 200, 500 म्हणजे आमच्यासाठी खूप होतं. आणि आत्ता पण आम्ही गुगल पे, फोनपे ओपन करतो, ते ट्रान्झॅक्शन आत्ता पण आहे. ते भाई इथं म्हणजे माझे त्याच्याकडे असलं की तो हेल्प करतो, माझ्याकडे असलं की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, रिचार्ज नाही, हे नाही, असे खूप सारे गोष्टी आहेत. त्याच्यात लगेच काही शक्य नाही झालं. 3 वर्ष आम्ही व्हिडिओ बनवून ठेवला आणि काही आलंच नाही. आणि ते जे पैसे इकडून घे तिकडून घे, किंवा कॉलेज करताना पैसेही नव्हते, एज्युकेशनसाठीच नाही, कारण की मी आत्तापर्यंत घरून 1ही रुपये घेतले नाही आहे. घर वगैरे कधी घेणार आहे किंवा घर घेतलंय असं काही आहे का? तू ऐकलं नाहीस ना? हे आता आला ना. मी आता घर घेतलंय. जेव्हा मला सांगेल ना की मला 100 वेळा शिवाली परब सोबत काम करायचं, तो माझं भाग्यच असेल की मला तिच्यासोबत काम करायचं. त्यांनी स्वतःसाठी प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे ह्या दोघांनी, त्या यूट्यूबद्वारे. आणि मला असं वाटतं की कायम जे आपल्याला येतं ते लोकांना कळलंच पाहिजे. ती गाती खूप अप्रतिम, पण एकच माणूस किती वेळेस मन जिंकेल ना, असंही असतं ना. ॲक्टिंगने किंवा सगळ्या गोष्टीने किती जिंकेल, तर त्यामुळे ऑलरेडी आम्ही हारलो. नमस्कार मंडळी, मी सिद्धेश स्वागत करते तुमचा स्टार मीडिया मराठीमध्ये. आज माझी हार्टबीट वाढणार आहे कारण माझ्यासोबत एक सुपर टीम आहे इकडे. तुम्ही बघू शकता, शैलेश, शिवाली आणि विशाल. सो तुमचं पहिलं तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू. नवीन सॉन्ग येतोय, हार्टबीट वाढणार आहे. माझी तर हार्टबीट वाढलेली आहे कारण इंटरव्ह्यू आता चालू केला आहे आपण. सो काय सांगाल पहिले तर या गाण्याबद्दल, आणि कसं शूट झालं आणि कसा ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुमचा होता? येस, थँक्यू फॉर द क्वेश्चन. पहिले ना एक हे करतो की गाणं आपलं ऑलरेडी रिलीज झालं आहे. शैलेश राठोड SR या यूट्यूब चॅनलवरती गाणं प्रदर्शित झालं आहे. तर तुम्ही नक्की जा, बघा, आणि काय वाटतं तुम्ही नक्की सांगा. आणि आपण आता याच्यावरती क्वेश्चन्सकडे की खूप मजा आली, कारण की खूप क्रिएटिव्ह होतं, इनोव्हेटिव्ह होतं, की काहीतरी वेगळं करायची संधी होती. आणि प्लस ते शिवाली परब मॅडमसोबत होतं, तर त्यामुळं ते अजून प्लस होतं की काहीतरी चांगलं करायचं आपल्याला. आणि 100% आम्ही प्रयत्न केले की चांगलं करण्याचं. हे तुम्ही डिसाईड करा की खरंच चांगलं. आमच्याकडून आम्ही खूप प्रयत्न केला चांगलं करण्याचा. ऑडिओ, व्हिडिओ, सगळ्या गोष्टी चांगली केले. जसं AI मध्ये आता फॅन्टॅसी वर्ड चालू आहे ना, की खूप सारं वेगवेगळं, तसं आम्ही खूप साऱ्या गोष्टी केल्यात, मध्ये प्रयत्न केले चांगलं करण्याचं. हे डिसिजन तुमच्यावरती की आम्ही काय केलं ते तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि खूप मजा आली हे करताना. आणि याची मेकिंगच इतकी भारी आहे ना, तर ते तुम्हाला व्हिडिओला लगेच दिसून येईल की आणि बॅकएंडला किती मजा केली असेल. हे शूट करतानाच किती मजा आली असेल. जे थॉट्स डोक्यात होते त्यांना फ्रेममध्ये आणणं आणि स्क्रीनवरती आणणं ही खूप मोठी गोष्ट. आणि ते आम्ही खूप चांगल्या प्रकारे आणून दाखवले लोकांना, असं वाटतं. आणि ते प्रेक्षक सांगेलच काय वाटतं, आणि बाकीची आपली टीम आहेत बोललेलंच. येस, मला सगळ्यात आधी हे सांगायचं आहे तुला की आम्ही 2 दिवस झाले इंटरव्ह्यू करतोय. 2 दिवस झाले इंटरव्ह्यू करतोय. काल तर शैलेश काहीच बोलले नाहीत. आणि हे आपला जेव्हा पहिल्या गाण्याचे इंटरव्ह्यू झाले तेव्हा हे काहीच बोलत नव्हते. आपण यांना फोर्स करत होतो बोल. आणि आता इंटरव्ह्यू देताना बघितलास, एक ऑरा बघितलास की नाईस क्वेश्चन. शिवाली मॅडम सोबत काम केल्यानंतर माणूस किती डेव्हलप होतो, किती ग्रोथ होते, हे रिझल्ट. ऑरा म्हणजे नाईस क्वेश्चन, इथून सुरुवात आहे. आणि शैलेश आज तर ठरवूनच आलेत की मी सांगणार, मी सगळं सांगणार आहे आज. तर मला खूप मज्जा येत आहे कारण आम्ही अशीच मज्जा केली आहे एकमेकांबरोबर गाण्यामध्ये सुद्धा. आणि मी खूप एन्जॉय केलं कारण मला सुंदर दिसायचं असतं. मी दिसले. दिसले मी मला ते
एक स्वप्न असतं ना आपलं की हिरोईनचे केस उडावे असे ब्लो ड्रायरने वगैरे वगैरे. सो या गाण्यात मी त्या सगळ्या हौशी पूर्ण करून घेतल्यात. माझ्या एंट्रीला माझे केस उडत आहेत वगैरे. प्रत्येक ह्याला असे फिल्मी जरासं हे आहे, लुक्स आहेत वगैरे वगैरे. आणि खूप मजा आली मला गाणं शूट करताना. मी खरं तर नाही म्हटलेलं या गाण्याला, पण गाणं विचारायचं होतं की का, म्हणजे मी पण असं ऐकलं होतं की तू नाही म्हटलं होतास या गाण्याला का. याच्या आधी यांच्याबरोबर एक सॉन्ग केलं होतास तू, पायल वाजे. सो या गाण्याला म्हणजे नकार देण्याचा काय उद्देश काय होता, कारण काय होतं? असं काही ग्रेट कारण नव्हतं, पण मी मला असं झालं की व्हिडिओ सॉन्ग सतत येत आहेत वगैरे. मला असं काही व्हिडिओ सॉन्ग असं हे नाही, पण त्याच्यात काय वेगळं, आता काय वेगळं करणार ना. रोमॅन्टिक सॉन्ग येतात, हिरोईन असते, हे असतं ते असतं. क्रिएटिव्हली काहीतरी वेगळं करणं अपेक्षित होतं. तर मला हे गाण्यात करायला मिळालं. म्हणजे मला माहितीच नव्हतं, कारण ह्या लोकांनी मला काही सांगितलंच नव्हतं की मला काय करायचं आहे. एक असतं ना स्क्रिप्टिंग तयार केलेली असते, मग स्टोरी नरेट करतात की उद्या मॅडम तुम्हाला हे करायचं आहे, ते करायचं आहे, येऊन असं वागायचं आहे, असं ॲक्ट करायचं आपल्या गाण्याचे. पण ह्यांनी मला काहीच नाही सांगितलं. मी स्टील आदल्या रात्रीपर्यंत असं होतं की मी नाही करणार आहे गाणं, यार तुम्ही मला काय सांगत नाही वगैरे वगैरे. 2 दिवस आम्ही भांडतच होतो फक्त. आणि मला समजवतं की तू विश्वास ठेव आमच्यावर, आमचं सगळं आहे. मग डिरेक्टरने एका कागदावर लिहून दिलेलं ना यांच्याकडे पाठवलं की आपण हे करणार आहोत. तर हे मला म्हणाल तुला नाही करणार, काय करणार आहोत. काय एवढं गुपित का ठेवलं होतं, मला त्याच्याकडून ऐकायला आवडेल नक्कीच. हा बरोबर बोललेत. कारण की असं असतं, काही थॉट्स असतात ना. डिरेक्शन जो अभिजित दानी डिरेक्शन ज्यांनी केलं आहे, तो खूप चांगली म्युझिक व्हिडिओ दिले त्यांनी मराठीमध्ये, खूप चांगला आणि खूप अव्वल काम करत होतो. तर त्यामुळे ना त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. आणि खूप साऱ्या लोकांची अपेक्षा असते की मला हे काहीतरी करायचं आहे, तसं लोकेशन, तसं म्युझिक पाहिजे. आणि एक्झॅक्टली त्याच्या डोक्यात हे गाणं ऐकून आलेलं होतं की मला काहीतरी, आता सध्या AI खूप जास्त ट्रेंड चालू आहे, तर त्यामुळे आपण हे यूज करून काही करू शकतो का. तर त्यामुळे त्यांनी थॉट्स असेच विचार केले होते की आपण आत्ताची लोकं त्या जनरेशनमध्ये AI काय दिसू शकतं. आपल्याकडे VFX आहे, आपल्याकडे लोकेशन्स पण तसं रिच आहे, तर आपण काय करू शकतो. हे त्याच्या डोक्यात ट्रान्झॅक्शन्स खूप आहे व्हिडिओमध्ये. म्हणजे कोण कुठून जातं आहे, कुठून निघतं आहे, कुठून स्टार्ट होतं आहे, डान्स स्टेप कुठून कट होते, हे खूप सारे कट्स त्याच्या डोक्यात होते. आता हे प्रत्येक गोष्टी असं स्क्रिप्ट वाई नाही लिहू शकत ना, कारण की प्रत्येक गोष्टी कसं सांगणार. एक तर आपण डिरेक्शनमध्ये नाही घुसू शकत आणि पूर्ण घुसलं की त्यांना चांगलं नाही वाटत. आणि ऑलरेडी आम्हाला ट्रस्ट होतं की कारण तो माणूस जेही करेल ते चांगलंच करेल. पण इकडं आम्ही मध्यस्थी होतो की मॅडमला पण समजवायचं होतं की त्यांना सांगू कसं. आणि मी खूप वेळ सांगितलं, मॅडम तुम्ही काळजी नका करू, खूप चांगलं गाणं होणार आहे, असं होणार आहे, तसं खूप गोष्टी बोललो. कारण की माहीत होतं की चांगलंच होणार आहे आणि तो आउटपुट खरंच चांगलं आलं आहे. बस इतकंच हे होतं. हो, आणि मला खूप आनंद. म्हणजे हे शिवालीसाठी हे नवीन होतं काहीतरी, कारण एक वेगळं काहीतरी तिच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि तिलाही ते माहिती नव्हतं. हो, कारण मी असं कधीच नाही केलंय. कारण टेक्निकली साऊंड असं व्हिडिओ बनलेला आहे. म्हणजे जसं गाण्याला आपण गाणं इमॅजिन ऐकतो आणि आपण आपल्या गोष्टी इमॅजिन करतो, राईट. सो मी गाणं ऐकल्यावर मला असं इमॅजिन झालं की इतकं रोमॅन्टिक गाणं आहे, छान आहे, तर कपलचं काय दाखवतील, तर येते आणि अशा बेसिक स्टोरी दाखवतील. पण मला हे अपेक्षित नव्हतं की तिथे गेल्यानंतर मुळात ह्याचे एक प्लस पॉईंट असा आहे की बेसिकली जे गाणं गातात सिंगर्स असतात ते मोस्टली व्हिडिओमध्ये नसतात, कमी असतात. तर आमचं खासियतच ती आहे की आम्ही दोघं आहोतच, पण जो आमची स्टोरी नरेट करतोय म्हणजे शैलेश ज्यांनी गाणं गायलं आहे, सो तेही आहेत. म्हणजे त्यांचाही एक वेगळा पोर्शन आहे, भाग आहे. सो असं खूप क्रिएटिव्ह लेवलला किंवा टेक्निकली कसं की मी एक आमचं एक हे पण आहे, टेक पण आहे की आमच्या आधी एक टेक होतो आणि मी अशी पोज देते, तोच टेक VFXद्वारे ते जे पुस्तक बघत असतात त्याच्यावर तो माझा लागतो आणि मग त्यांच्याकडे जातो. सो डेंजर लेवलला व्हिज्युअल गिमिक्स आणि VFX. सो मला हे तिथे गेल्यावर कळलं, आयुष्यपत हे असं होतं, म्हणजे फिल्ममध्ये काय होत असेल. पण मी तिथे गेल्यावर इतकं भारी आहे ना हे, मला सांगायला खूप आवडेल की बॉक्स तयार केलेले असे आपले पुठ्ठ्याचे बॉक्स असतात ना, ते त्याच्यावर ग्रीन कलरचा कपडा लावला. तर मला असं झालं हे काय आहे, हे कसं दिसतंय आणि हे का दिसणार आहे आपल्या बॅकग्राऊंडला की ग्रीन कपडा लावलाय. आणि चल VFX आहे, पण बॉक्स मध्ये काय VFX करणार आहेत.
सो मला काहीच कल्पना नव्हती आणि मला ते कळत पण होतं. पण मी जेव्हा फर्स्ट कट बघितला ना तर मला झालं अरे यार, म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत कधी कधी समोरच्याच्या डोक्यात काय असतं. सो तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. इतकं भारी आहे. आणि आता मला असं वाटतं की शैलेशने खूप सांगावं. नक्कीच, कारण मगाचपासून आपणच बोलतोय, शैलेश गप्पा आहे. सो शैलेश, या दोघांबरोबर काम करण्याचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? खूप भारी. विशालसोबत तर म्हणजे आमची खूप सारी गाणी आहेत, नेहमी आम्ही करत असतो. मॅडमांसोबत माझं पहिलं गाणं होतं, विशालचं सेकंड गाणं आहे, मे बी नाही, सेकंड गाणंच आहे. खूप भारी एक्सपिरियन्स होता. शिवाली मॅडमांचं माझं पहिल्यापासून थोडं बॉन्डिंग होतं, बिकॉज आम्ही पहिले भेटलो होतो एका गाण्याबद्दल. तर त्याच्यामुळे ह्या गाण्यात इतकं काही हे नाही झालं, पण मज्जा आली. खूपच कमी बोलते खरंच. मजा तर आली, कारण आम्ही बघतोय गाणं, हे आम्हालाही मजा येते गाणं बघताना. पण तुला रेकॉर्ड करताना काही फ्रीडम वगैरे दिलं होतं का, की तुला तुझ्या पद्धतीने कर, किंवा त्यांचं काही असं वर्डन होतं का की नाही मला असंच पाहिजे, असं काही वेगळं? नाही, तसं तर काही नव्हतं. मॅडमांचं तसं काही नाही. आमचं दोघांचं चालू असतं की तू थोडं हे वेगळं कर. समजा जर रॅप आहे तर रॅपमध्ये तू अजून काहीतरी करू शकतो, अंतर आहे अंतरामध्ये अजून काहीतरी करू शकतो, आमचं चालू असतं. तर तसं अगदी थोडक्यात उत्तर देतोय. सो आपण परत तुमच्याकडे वळूया की फायनल रिझल्ट दाखवण्यासाठी तुला ते अंधारात ठेवलं होतं. जेव्हा फायनल रिझल्ट आला तेव्हा तुला कळलं की असं असं घडणार, म्हणजे असं हे प्रोडक्ट होतं. सो आता तू डोळे झाकून पुढचे प्रोजेक्ट करायला रेडी आहेस? हो, म्हणजे ट्रस्ट आहे की हे चांगलीच कामं करतात. पण एक असतं ना, एक आर्टिस्ट आहे तर त्यांना वाटेलच की बाबा मी आर्टिस्ट आहे, मला काहीतरी समजायला की मी कशी दिसणार आहे हे असतं डोक्यात. पण त्यांना एक कुठेतरी बॅकएंडला ट्रस्ट होतं की हे चांगलीच कामं करणार, काही करत आणि मला प्रेझेंट करताना ते चांगलेच करणार आहे. तर हे त्यांना ट्रस्ट होतं, म्हणूनच ते ॲक्सेप्ट केलं आणि तिने हो बोलले की हे गाणे करू म्हणून. आणि आता पुढचं म्हणशील तर पुढचं बघू. मला ऑफर आली आहे शैलेशकडनं की तू गा सुद्धा. तर मला आता माहित नाही माझं पुढचं करिअर कसं एक वळण घेईल माझ्या आयुष्यात मी गायल्यानंतर. पण बघू, तुम्हाला रिस्क आहे, मला काय नाही, मी गाईन. बरं, आता शिवालीने सांगितलं आहे की शैलेशने तिला ऑफर दिलेली आहे. सो शिवालीच्या आवाजात आपण दोन कडवं काही तिच्या आवडीचं कुठलंही गाणं किंवा ह्याचंही मरतात तुझे चॅनलवाले मरतात. आता होऊन जाऊ दे शिवाली. मी आमचंच गाणं गाईन. मला सपोर्ट करा हा, मला लिरिक्स थोडेसे. विषय खोल तुझ्या ब्युटीला तोड नाही, कधीतरी बोलशील की राजा फक्त तुझी हाय, होणार राजी तू माझ्यासाठी राजी, दिल माझा चोरला तू हाय, माझी हार्टबीट वाढणार हाय, गराणी आपली जोडी आता गाजणार हाय, माझ्या घरी सारे तुझे चर्चे, गराणी तूच हळदीला सजणार हाय. या गाण्यात आता हिने गाणं गायलंय, यानंतर आता आम्हाला आमची तरी अपेक्षा आहे की पुढच्या तुझ्या सॉन्ग मध्ये हिला ॲज अ सिंगर म्हणून तू घे. नाही घेते. विशाल काय सांगशील? मी कोणत्याच चांगल्या प्रेमळ शब्दांना बळी नाही जाऊ शकत. कारण की आम्हाला मॅडमला असं स्क्रीनवरती बघायलाच आवडतं, ऐकायला मी शिकेन नाही ऑब्विसली ते लवकरच असं शिकणार आहे की डायरेक्ट मूवीमध्ये दिसणार आहे तुम्हाला. मला शैलेश शिकवलं. येस, नक्कीच. ती गाती खूप अप्रतिम, पण एकच माणूस किती वेळेस मन जिंकेल ना, असंही असतं ना ऍक्टिंगने किंवा सगळ्या गोष्टीने किती जिंकेल. तर त्यामुळे ऑलरेडी आम्ही हारलेलो आहे तुमच्या समोर. बाबा, ही तुला कॉम्प्लिमेंट मिळालेली आहे. काही नाही, हे चालू असतं, हे चालू असतं, सतत चालू असतं. तर त्याच्या हे खुश ठेवण्याचे हे आहेत तरीके. ओके. सो या गाण्यामध्ये म्हणजे मागच्या गाण्यामध्ये आपण जेव्हा इंटरव्ह्यू इथेच केले होते पायलवाजे, सो पायलवाजेमध्ये तुझं ते USP होतं ते पैंजण होतं. सो याच्यामध्ये थोडं वेगळंच काहीतरी दिसते. हो, म्हणजे ह्या गाण्यात मी डान्स नाही केला आहे. विशालने खूप अप्रतिम डान्स केला आणि मला असं वाटत होतं, कायम वाटायचं. म्हणजे मी विशालबद्दल सांगितलं, विशाल यांनी डान्समध्ये काय म्हणतात ग्रॅज्युएशन केलं आहे, फोक डान्समध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. सो आत्ता लोक हिपहॉप हे ते वगैरे असं करतात, पण आपल्या कल्चरला किंवा आपल्या ह्याला प्रेझेंट करण्यासाठी किंवा त्याची आवड आहे म्हणून त्यांनी त्या गोष्टीत ग्रॅज्युएशन केलं फोक डान्समध्ये. आणि कधी कधी तेच आहे की
प्लॅटफॉर्म नाही मिळत किंवा जे काही असेल ते वॉटेवर जे काही असेल ते, पण त्यांनी स्वतःसाठी प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे ह्या दोघांनी त्या यूट्यूबद्वारे. आणि मला असं वाटतं की कायम जे आपल्याला येतं ते लोकांना कळलंच पाहिजे, दिसलंच पाहिजे. शिवाय आपण मोठे कधीच नाही होणार, कारण लोकांना कळणारच नाही की आपल्याला काय काय येतं. ते आपण दाखवलं पाहिजे आणि सतत दाखवलं पाहिजे की आपण आता हे पण शिकलोय. सो माझं असं म्हणणं होतं की त्यांनी डान्स केला पाहिजे कारण ते उत्तम डान्सर आहेत. सो ह्या गाण्यात त्यांचं जास्त क्रेडिट आहे कारण त्यांनी खूप सुंदर डान्स केला आणि ह्या गाण्यात जरा जास्त केला आहे सुंदर डान्स आणि खूप मेहनत घेऊन केला आहे. म्हणजे मी आणि शैलेश आम्ही खूप सुखी होतो. आम्ही बसून बघत होतो, माणूस एकटाच नाचत होता उन्हात वगैरे आणि रात्री 2:30पर्यंत शूट करत होतो आम्ही, पण शेवटच्या टेकपर्यंत त्याच एनर्जीने नाचत होते ते. काय तेच असतं की आपल्याला जिद्द असते, आपल्याला चान्स मिळालेला असतो, आपण तो दाखवतो. आणि मला असं वाटतं की ह्याच्यातून त्यांनी प्रूव्ह केलं आहे की ते खूप चांगले डान्सर आहे. पण अँकरिंग नका देऊ ह्यांना, बकवास करतात. बरं विशाल, तुझी तारीफ तर केलीच आहे शिवालीने. सो काय सांगशील तुझं स्ट्रगल कसं होतं? कारण आपलं असतं ना की आपल्याला प्लॅटफॉर्म नाही मिळत कुठला काही, किंवा आपल्याला स्वतःच आपली तयारी करावी लागते. सो कसं होतं तुझं, ही लाईफ कशी होती, स्ट्रगल लाईफ? थोडंसं इमोशनल प्रश्न आहे पण उत्तर छान असणार आहे. कारण की बघितलं म्हणून नाही ऑब्वियस चालेल, आम्हाला इमोशनल तू झालास तरी आम्ही आहोत तुला सपोर्ट करायला. खरंच असं चांगलं क्वेश्चन आहे कारण की अशी उत्तर द्यायला आवडेल. कारण की जे बॅकएंडला आपल्याकडे जे झाले, जे जिथून आपण आलो आहे, ज्या गोष्टी कधी भेटली नाही, जसं मॅडम बोललेत की जे गोष्टी ते प्रूव्ह करायला हवं किंवा प्लॅटफॉर्म अवेलेबल होत नाही, आपल्याला क्रिएट करावं लागतं. आणि खरंच आहे की प्लॅटफॉर्म नाही होत. आता खूप सारे लोक जे डान्सर आहेत पण सगळ्यांसाठी प्लॅटफॉर्म नाही होऊ शकत कारण ती फील्ड अशी आहे ना, त्याला क्रिएटिव्ह पाहिजे. तुम्ही कंटिन्यू कोणतीही फील्ड असो, तुम्हाला क्रिएटिव्हरित्या इनोव्हेटिव्ह करायचंच आहे काम, तरच तुम्ही पुढं ते टिकू शकतात त्या कॉम्पिटिशनमध्ये. तर यासाठी प्लॅटफॉर्म आपल्यालाच तयार करावा लागेल कारण की ऑप्शन नाही आहे. कारण खूप सारे लोक सगळेच व्यस्त आहे त्यांच्या कामात. तर हा प्लॅटफॉर्म जे असेल ना ते आपल्यालाच क्रिएट करावं लागेल. जर मी डान्सर आहे तर माझं प्रयत्न होतं की मी मोठी क्लासेस नाही करू शकत किंवा मी कंटिन्यू डान्स नाही करू शकत. ह्युमन बॉडी आहे, किती वेळ करणार, काही होऊ शकतो आणि खूप लाँग टाईम नाही करू शकत. तर मला वाटलं की डान्स तर नाही पण आपण डान्सला घेऊन आपण काहीतरी करू शकतो. तर मला वाटलं की भाऊ होते सोबत, शैलेश होता, तर त्यामुळे तो सिंगिंग खूप चांगलं करतो, रायटिंग चांगलं करतो, कंपोजिशनसुद्धा करतो. तर मी बोललो की आपण म्युझिक व्हिडिओ का नाही करायचं, जे त्याने ट्रेंड येईल. जो खूप जुने पहिले म्युझिक व्हिडिओ यायचे तर ते बघून आपण करायचं, एखादी ट्राय करून बघू. जे खूप सारे लेबल आहे आपण त्यांना बघू, काही तर होईल. आणि आम्ही ट्राय केलं की एकदा म्युझिक व्हिडिओ करू आणि त्याच्यात लगेच काही शक्य नाही झालं. 3 वर्ष आम्ही व्हिडिओ बनवून ठेवला आणि काही आलंच नाही. आणि ते जे पैसे इकडून घे तिकडून घे, किंवा कॉलेज करताना पैसेही नव्हते, एज्युकेशनसाठीच नाही. कारण की मी आत्तापर्यंत घरून 1ही रुपये घेतले नाही आहे, शिकण्यासाठी पण नाही आणि स्वतःसाठी पण नाही. तर त्यामुळे जेही करायचं होतं आपल्यालाच कुठून तरी करायचं. मग मित्र होते, खूप सारे मित्र, यांच्याकडून घ्या त्यांच्याकडून घ्या आणि असं करून ते पूर्ण करायचं, पण ते व्हायचंच नाही. पण कुठंतरी असतं ना की आपण जिद्द सोडली नाही, ती कंटिन्यू करतो आहे आपण. तर त्यामुळेच मी दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा कदाचित तुमच्यासोबत इंटरव्ह्यूसाठी बसलो आहे. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे माझ्यासाठी मला खूप चांगलं वाटतं की असे खूप सारे मोठे कलाकार आहेत. म्हणजे शिवाली परब आहे, तिच्यासोबत पहिलं काम केलं, त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे खूप काही शिकायला भेटलं, पण मी थोडंसं इम्प्रूव्ह झालो किंवा माझी ग्रोथ झाली तिथं. कारण काम कसं होतं पुढं आणि काय केलं जातं. इवन ही मॅम पण खूप त्याचं बॅकग्राऊंड किंवा त्यांची हिस्ट्री खूप चांगलं, स्ट्रगल लाईफ खूप बेकार आहे. पण तर लोकांना फक्त हे दिसतं फेम की इथपर्यंत गेलं, पण खूप स्ट्रगल आहे, खूप मेहनत केली. आणि ते जर करू शकतात तर आपणही करू शकतो ना. आपण त्यांच्यासोबत काम केलं आहे म्हणजे आपण काहीतरी आहे, ही एक पॉझिटिव्ह थिंक होती की आपण करायचं काहीतरी. सेकंड टाईम की आपण गाणं करायचं आहे. ऑलरेडी शैलेशनं सांगितलं की तुम्ही ऑलरेडी केलं आहे आणि आपण आता हे गाणं करायचं, हार्टबीट वाढणार आहे आणि तुमची जोडी ऑलरेडी 2 मिलियनपर्यंत गेली. तर आपण ट्राय करायचं की एकदा अजून पुन्हा आपण रिक्रिएट करायचं नवीन. तर मग डन केलं आम्ही ते. आणि जो स्ट्रगल होता फायनान्शियली, इमोशनली, ज्या गोष्टी होतात याच्यात मजा येते करायला. म्हणजे स्ट्रगल नाही सांगू शकत, ती मजाच आहे. एक प्रकारचं मजा करूनच केलेले आहेत. जे प्रत्येक गोष्टीत अडथळे यायचं ना, प्रत्येक गोष्टीत शिकायचो की आत्ता आलं. फायनान्शियली खूप अडथळे आले तर मला खूप कठीण झालं आहे फायनान्शियली खूप जास्त. म्हणून आज फायनान्स गोष्टमध्ये खूप स्ट्रॉंग आहे मी.
स्ट्रॉंगमध्ये खूप सारा पैसा हे नाही आहे, पण मला मॅनेज करता येतात ती गोष्ट, कारण की अडचण आलेली नाही खूप गोष्टी. त्या अडचणीचं सामोरं जाऊन खूप स्ट्रॉंग झालो आहे मी या गोष्टीला, की आत्ता काही आलं ना, ते छोटंसं प्रॉब्लेम होतं ते सॉल्व्ह केलं तर आता कितीही मोठे होतं हेही सॉल्व्ह होऊन जाईल. बरं, आम्ही विशालची प्रोग्रेस बघतोय, कारण मागच्या वेळीही आम्ही त्याचा इंटरव्ह्यू केला होता आणि आता बॅक टू बॅक त्याचे इंटरव्ह्यू करतोय आणि त्याचे वेगवेगळे गाणी येतात. Thank you. सो विशाल, जर समज हे प्लॅटफॉर्म आहे, यूट्यूब प्लॅटफॉर्म आहे, सो आपल्यासाठी म्हणजे बऱ्यापैकी चांगलं आहे आणि आपण त्याच्यावरती ग्रोथ करू शकतो, पण याच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन आहे, तर ते कसं बघतोस तू? कॉम्पिटिशन ना प्रत्येक फील्डमध्ये प्रत्येक कॉम्पिटिटर आहे, कारण की खूप सारे लोक खूप क्रिएटिव्ह लोक आहे आणि त्यांच्या पद्धतीने सगळी कामं करत आहे. आपल्यात हाच कॉन्फिडन्स हवं आहे की आपण जी गोष्ट करतो ना ती प्रॉपर करायला हवं. बस इतकंच आहे की मी जर मला एक चान्स दिलं की हे डान्स हार्टबीट वाढलं आहे, हे डान्सची हुक स्टेप आहे, हुक स्टेप तुला खूप प्रॉपर करायचं, मग त्यावेळेस माझ्या लक्षात काहीच नव्हतं, माझ्या डोक्यात एकच होतं, गाण्याचं रिदम खूप स्ट्रॉंग आहे, गाणं खूप सुंदर झालं आहे, प्लस शिवाली परब सोबत आहे आणि मला फक्त लोक 3 मिनिट बघणार, 3-3.5 मिनिटाचं गाणं आहे हेच बघणार आहे आणि हा लाईफ टाईम असणार आहे व्हिडिओ. याच्यात मला ताप येतो आहे, मला होतं नाही डान्स, हे नंतर कोणाला माहीत नाही, त्याच्या क्रूला माहीत आहे, बाकीच्या लोकांना माहीत नाही की काय करतो. मला माहीत होतं की ह्या 3 मिनिटातच प्रूव्ह करून दाखवायचं की मी काय डान्स करतो आहे आणि ते मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न केला आहे की ते कसं करायचं म्हणून, आणि ते ऑब्व्हियसली चांगलंच झालं आहे, माझ्याकडून 100% दिलं मी. बरं शिवाली, तुला असे काही प्रश्न येतात का की विशालच्या प्रत्येक सॉन्गमध्ये तू असतेस, त्याला दुसरी आर्टिस्ट कोण आवडत नाही का? याचं उत्तर मी अजून चांगलं देऊ शकतो, पण तुम्ही उत्तर द्या. तू सांग, नंतर तुला सांगायचंच आहे. असं विचारतात, खूप लोक विचारतात. रादर मला दुसरेकडूनही व्हिडिओ सॉंग्स येतात आणि त्यांना मी नाहीसुद्धा सांगते कधी कधी, कारण मला माणसं खूप मॅटर करतात. काम आपण करतोच, काम चांगलं केव्हा होतं जेव्हा वातावरण चांगलं असतं, पॉझिटिव्ह असतं आणि जेन्युअन असतं. तर मला कायम असं वाटतं की मी जिथे काम करते तिकडची माणसं, वातावरण आणि शिकण्यासारख्या गोष्टी असाव्यात, तर माझ्यासाठी ते माझ्या करिअरसाठी किंवा मला ह्युमन बिंग म्हणून मोठं होण्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, ते खूप जास्त फायदेशीर आहे आणि मला इथे खूप सेफ आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं. आपलेपणा वाटतं आणि मला माहिती आहे की मी तेच प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये किंवा प्रत्येक लोकांना मागच्याच इंटरव्ह्यूमध्ये आपल्या सांगत आले की हे दोघं खूप स्ट्रगल किंवा खूप प्रयत्न करत आहेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी, जे मी पण केलं आहे आणि मला कुठेतरी असं वाटतं की हे लोकांपर्यंत पोहोचावं, की हेच नाही, जे कोणी आर्टिस्ट असतील ते सगळे जे खूप मनापासून प्रयत्न करत आहेत. सो मला जी वाईब चांगली वाटते ना, सो मी त्याच्याबरोबर चालते आणि ही वाईब खूप चांगली आहे ह्या टीमची. सो मी कायमस्वरूपी काम करतच राहणार आहे, त्याच्यात काही वादच नाही. सो मला वाईब खूप मॅटर करते आणि ही वाईब खूप चांगली आहे. विशाल, ह्याच्यापेक्षा काय चांगलं उत्तर देशील? उत्तर असंच असेल की मॅडमचा तर हा मोठेपणा आहे की आमच्यासोबत ते पुन्हा काम करायला रेडी झालेत. पण खूप सारे लोक, जसे बोललात तुम्ही, खूप सारे लोक विचारतात, म्हणजे त्यांना स्वतः कॉल करतात की आम्हाला गाण्यात घ्यायचं आहे, गाणं करायचं तुमच्यासोबत. पण त्यांचं एक आहे की ते आवड पाहिजे, म्हणजे म्युझिक आवडायला पाहिजे आणि काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे. जे ऑलरेडी ते करत आहेत तेच नाही व्हायला पाहिजे, ही त्यांची अपेक्षा असते आणि त्यांना आमच्यावरती भरोसा होता की हे चांगलंच करणार म्हणून. आणि दुसरी गोष्ट आहे की जे काम करतो आहे ती व्यक्ती, जसं मॅडम बोललेत की यांचं नेचर कसं आहे, काय आहे, कारण की खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे लोक ते ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये एक्झिस्ट करतात, त्यामुळे त्यांना खूप जास्त वेल एक्सपिरियन्स आहे की कशी लोक आहेत. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे त्यांना सांगतो की मामा असं करायचं आणि बिंदासपणे आम्ही सांगून देतो. जेही अडचण असेल, जेही प्रॉब्लेम असेल ते शेअर करतो. त्यामुळे त्यांना ही गोष्ट खूप चांगली आवडते की हे जेन्युनपणे सांगून देतात, म्हणून त्यांची अपेक्षा असते की यांच्यासोबत काम करावं. आणि नक्कीच आम्हाला यासाठी काम करायचं असतं की मराठीमध्ये चांगली ॲक्ट्रेस, जिचं बॅकग्राऊंडला कोणी ग्रँडफादर नाही आहे या इंडस्ट्रीमध्ये त्यांना आणण्यासाठी किंवा हे ती मुलगी स्वतः सगळं काही तिचं अस्तित्व स्वतः निर्माण केलं आहे तिने. आज ती खूप मोठ्या शोमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करते, प्रत्येक घराघरात पोचलेले.
अशी कोणी ॲक्ट्रेससोबत जर तुम्हाला काम करायचं असेल आणि ते एक वेळेस नाही 2 वेळेस, मला 100 वेळेस जरी भेटेल ना तर मी नक्की करेल. कारण की मला एक वेळेस जर भेटल्यानंतर मी 100% प्लस काम करतो आहे. मी दुसऱ्या वेळेत अजून स्ट्रॉंग काम केलं. ते मला माहिती आहे की मी या गाण्यात खूप चांगलं काम केलं. जेव्हा थर्ड वेळेस करेल ना मी असं प्रोवालं काम करेल. मला माहिती आहे एकदम प्रो करेल. जेव्हा मला सांगेल ना की मला 100 वेळेस शिवाली परबसोबत काम करायचं, तो माझं भाग्यच असेल की मला तिच्यासोबत काम करायचं म्हणून. कारण की शिवाली तेव्हाही रेडी असशील तू? ते माहीत नाही, पण ती जितक्या वेळेस कॅमेरा समोर गेलेली आहेत ते तर मी BTS समोर पण नाही आलं असेल इतकं मला वाटतं. कारण ती खूप वेल एक्सपिरियन्स आहे. खूप दिग्गज लोकांसोबत काम केलेले आहेत. तर मी तर कुठंच नाही लागत. पण त्या सगळ्यांचं एक्सपिरियन्स जे ते समजवता किंवा फ्रेममध्ये असताना असं नाही, असं वागायचं, असं राहायचं, या छोट्या गोष्टी ज्या शिकायला भेटताना प्रत्येक वेळेस, प्रत्येक सेकंदाला जेव्हाही त्यांच्यासोबत असेल किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही भेटतंच त्यांच्याकडून. ही गोष्टी शिकण्यासाठी मी खूप आतुर असेल की मला कोणतंही काम असेल त्यांच्याकडे तर मी ते काम करेलच आणि मला ते आवडेलच. नक्कीच आपलं काम बोलून जातं, म्हणून शिवाली आजपर्यंत तुमच्यासोबत आहे. सो शैलेश, आपण तुला बोलकं करायचंच आहे. हे दोघं खूप बोलतेत. सेटवरतीही असेच असतात का? म्हणजे जेव्हा शूट सुरू असतं किंवा ह्यांच्यासाठी जर काही लिहायचं असेल तर ते डोक्यात कसं येतं? जी मगाशी माझ्यासाठी लिहिलं वगैरे ते सांगा. सेम कसं? सेम सांग ना. सेम कसं? चल बोल. दादा परत विचारा, मी थोडं क्वेश्चन रिपीट करा. शैलेश ॲक्च्युली इमोशनल झालं आहे. नाही बोला. कसं असतं की आर्टिस्ट म्हणजे आता ही तर नावाजलेली आहेच आणि विशाल तर आहेच. त्यांचे पहिलेही सॉन्ग आलेत आणि लोकांनी भरभरून त्यांना प्रेम दिलेलं आहे. सो तुम्हाला जर यांच्यासाठी लिहायचं असेल तर काय थॉट असतं डोक्यामध्ये आणि यांच्यासाठी असंच आपल्याला लिहायला पाहिजे आणि हेच हिट होऊ शकतं आहे, असं कसं आहे? म्हणजे डोक्यात कसं येतं ते? पहिले तर आमचं डिसाईड होतं की म्हणजे यांच्याबद्दल लिहायचं आहे आणि हां, हे एक्झॅक्टली मी सांगतो. शैलेश, ऑन बिहाफ ऑफ शैलेश मी बोलतो की हे जे शैलेश आणि मी सोबत असतो बरोबर, तर त्यामुळे काही थॉट्स आले ना, तू लिहित जरी असेल ना तर सगळ्यात पहिले मला सांगतो की भाई मी असं लिहिलं आहे. म्हणलो की सुंदर झालं आहे, खूप भारी झालं आहे, आपण हे काम करायचं. मग आम्ही शोधतो की कोणाला घ्यायचं, काय करायचं, कसं करायचं, या सगळ्या गोष्टी तिथून स्टार्ट होऊन जातात. मग एक पॉईंट असतो की आता याला वर्कमध्ये आणायचं. लिहिले त्याने तर अजून खूप सारे सॉन्ग, पूर्ण बुक भरलेले त्याच्याकडे. पण तो एक सीझनल असतं ना की या सीझनमध्ये हे गाणं करायचं, त्या सीझनमध्ये गणपतीचं हे ते असं असतं. तर एक ट्रेंड असतो की यार हे गाणं जाईल म्हणजे जाईल, एक कॉन्फिडन्स येतो मनातून. तर ते आलं ना तर लगेच आमच्याकडे ऑलरेडी 2-3 गाणे होते जे रेडी होते. पण आम्हाला वाटलं की हे गाणं काहीतरी वेगळं आहे, म्हणजे काहीतरी वेगळं जाणार आहे. आणि आम्ही म्हणूनच विचार केला की तो बोलला की हे करायचं का? मी बोललो हा खूप सुंदर गाणं आहे आणि आपण हे करू. कारण की मला सगळ्यात महत्त्वाचं की डान्स दिसत होतं मध्ये. आमचं असं असतं की मी डान्स शिकायला जास्त जातो कारण मला डान्स येतं. सेम मॅडम जसे बोललेत की आपल्याला जे येतं ना ते प्रूव्ह करायचं आणि मला ते खूप चांगल्या प्रकारे येतं. तर त्यामुळे मी प्रयत्न करतो की ते जाऊ. आणि त्याच्यानंतर टीम चांगली होती. ते सगळ्या गोष्टी असं वाटतं ना की जुळून आलेत आणि हे असं वाटतं की शिवाली परबसाठीच जुळून आलेत. कारण ते आहेत म्हणून खरंच हार्टबीट वाटते सगळ्यांची. आणि मी स्वतः बघितलं होतं, मी एकदा असंच गाणं बघत होतो आणि बघतच होतो खरंच इतकं सुंदर गाणं झालं आहे आणि मी सुंदर दिसतो असं वाटलं. आणि आहेच मी. शिवालीला बोलायचं काय? नाही बोलणार ते माझ्यासमोर तर सध्या बोलणारच नाही. कारण की मी खरंच मी जेही बोलतो ते जेन्युइन बोलतो आहे. कारण की असंच गोष्टी घडतात जे एक्साइटमेंट होती आमची आणि ती पूर्ण एंडपर्यंत थांबली नाही. इवन आत्तापर्यंतही थांबली नाहीत. जे स्टार्टिंगला लिहिलं होतं ना तेव्हापासून प्रत्येक लाईनचं वर्ड आहे ना ते लास्टच्या म्युझिकपर्यंत आत्तापर्यंत हार्टबीट वाढणारच, अजून पुढे वाढवणारच आहे आम्ही. ही शैलेशची लाईन होती सगळी. शैलेश ॲक्च्युली बोलण्यात म्हणजे इंटरव्ह्यू देताना कमी बोलतोय पण त्याचे लिखाण सगळं काही बोलून जात आहे. सो या गाण्यामध्ये ना शिवाली तुझ्या गळ्यामध्ये एक लॉकेट दिसतोय, कारण मागच्या वेळी पण पायलबाजीमध्ये तुझं पैंजण दिसत होता, पैंजण. सो याच्यात लॉकेट. सो असं काही वेगळं तुम्ही हे करता का की हे आता ट्रेंड व्हायला पाहिजे किंवा असं काही? कारण प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं ट्रेंड होत असतं. हो, ॲक्च्युली मला म्हणजे ह्याचे कॉस्ट्युम मी केले, हे जे सगळं आहे ते माझे पण. हां म्हणजे हो. पण आम्ही शैलेश म्हणजे मला हे सांगायचं आहे की हे शर्ट आहे ना शैलेशचं, ह्याने ढापलं. याने ढापलंय. मग आम्ही शैलेशला जुगाड केला दुसऱ्या सीनला. हा वेगळा आहे पण दुसऱ्या सीनला जेव्हा हे शर्ट ते घालणार होते ज्या ह्याला, तेव्हा मी मग तिकडे जुगाड केला. पण ह्याचं कॉस्ट्युम मी केलं. तर माझं असंच असतं की मला
काय म्हणूयात, हे माझ्या प्रत्येक सीनमध्ये एक तर कानातले हार्टचे आहेत किंवा गळ्यात हार्टचं आहे किंवा अंगठी हार्टची आहे किंवा ब्रेसलेटमध्ये फुलं आणि हार्ट्स आहेत, असं प्रत्येक ह्याच्यात काय ना काय हार्ट शेपचं आहे. आणि मी हे ठरवून केलेलं, मी विशालला बोललेले पण की मी गळ्यात आहे ना सुरुवातीला आणि एंडला असं ते 3 हार्ट आहेत ना ते हे घालेन वगैरे असं सगळं. सो हे मी प्लॅन करून केलेलं आहे. बरं, पहिल्या गाण्यासाठी तुला ते पैंजण गिफ्ट वगैरे मिळालं होतं तुझ्या फॅन्सकडून वगैरे, सो यावेळी तुला मिळालंय का? मी वाट बघते माहितीये, मला काहीतरी गिफ्ट मिळेल असं, सोन्याचं हृदय वगैरे नका किंवा काय ते असं, पण सोन्याचंच. काय वाटतं? सोन्याचं सजेशन घेऊ शकतेस. काय काय देऊ शकता? सोनं आणि मी ओळखतच नाही कोण आहे. सध्या सोन्याचा भाव एवढा वाढलाय ना की आसपास पण नाही. बघू, मी अजूनही ह्याच्यात आहे, अपेक्षित आहेत की मला मी माझ्या अपेक्षा कमी नाही केल्या आहेत अजून, पण मला काहीतरी गिफ्ट मिळेल ह्या गाण्याला पण, अशी अपेक्षा आहे. नक्कीच तुला गिफ्ट मिळेलच. आणि तू डाऊन टू अर्थ आहेस हे प्रेक्षकांनाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि तू तुझं म्हणजे जे बोलतात ना की 0पासून आलेस आणि वरपर्यंत आजपर्यंत टिकून राहिलेस. बऱ्याच तुझ्या कलाकारांनी म्हणजे हास्यजत्रेचे कलाकारांनी सगळ्यांनी घरं घेतलेत वगैरे. तो शिवाली असं काही अनाउन्समेंट करणार आहे किंवा घर वगैरे कधी घेणार आहे किंवा घर घेतलंय असं काही आहे का? तू ऐकलं नाही ना? मी असं ऐकलेलं नाहीये, पण असं मला पॉझिटिव्ह असं बोलतात ना की हे येतंय की आता आला ना तू घर घेणार किंवा घेणार आहेस काही असं. बापरे. हो, मी आता घर घेतलंय. येस, एक्सक्लुझिव्ह न्यूज आमच्या चॅनलसाठी तू दिलीस. येस, मी आता जस्ट घर घेतलंय. मी फार कोणालाच सांगितलं नाही, कारण तेच आहे की होत नव्हतं, बसत नव्हतं, सगळ्याच गोष्टी होत नव्हत्या, त्याच्यामुळे मी अजून कोणाला बोलले नव्हते. पण फायनली आमचं हास्यजत्रेतलं सुट्टी लागण्याआधीचं जे शेड्यूल होतं त्याच शेड्यूलला मी सगळ्यांना सांगितलं, म्हणजे आत्ताच 5-6 दिवसांआधीच, की मी घर घेतलं. त्या व्यतिरिक्त मी कोणालाच नाही सांगितलं अजून. रादर माझ्या फॅमिलीत म्हणजे काका मामा बिमा असे असतात सगळे, त्यांनाही माहीत नाही की मी घर घेतलं आहे म्हणून. सो येस, मी घर घेतलं आहे कल्याणला आणि हे सगळं पॉसिबल झालं आहे तुमच्या सगळ्यांमुळे. मला म्हणजे मी घर घेतलं फायनली. सो मी तुझ्या चॅनलवर सांगते की येस, मी घर घेतलेलं आहे. खरं तर हे माझं स्वप्न नाही आहे, माझं स्वप्न घराबद्दलचं वेगळं आहे. हे माझ्या मम्मी पप्पांचं स्वप्न आहे, जे मी पहिलं स्वप्न त्यांचं पूर्ण केलं आहे. कारण मम्मी पप्पांनी बघितलेलं स्वप्न तू पूर्ण केलंस, पण तुला तुझी मेहनत तर होतीच. येस. तो स्ट्रगल कसा होता? कारण घर घेणं पॉसिबल एवढं नसतं, कारण मी स्वतः घेतलंय त्यामुळे मलाही माहिती आहे की घर घेणं हे खूप डिफिकल्ट असतं ते. सो ती फेज कशी होती तुझी? खूप खूप डिफिकल्ट. मला तर त्यातलं कळत पण नाही काही, पण तरी मी घेतलं, काय माहिती कसं. आणि स्ट्रगल म्हणजे काय स्ट्रगल सांगते तुला. आपण आर्टिस्ट आहोत ना, तर आपली सॅलरी सर्टिफिकेट नसते. सो आपल्यावर ना बँका विश्वास ठेवत नाहीत. तर मला त्याच्यात खूप जास्त स्ट्रगल करावं लागलं की अरे मी काम करते, मी काय प्रूव्ह करू, मी व्हिडिओ दाखवते तुम्हाला. मग मला त्यांनी असं सांगितलं, या ठीक आहे 1 वर्ष काम करशील, पुढे काय तुझं? म्हटलं हां बरोबर आहे तुझं, पण मग त्यांचा विश्वासच नव्हता. मग ते आपल्याला लोन कसं देणार ना. मी त्यांना असं खूप खूप काय 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 गोष्टी, खूप बापरे कसं, म्हणजे मग माझ्या बहिणीचं अकाउंट लिंक होईल का, हे होईल का, ते होईल का वगैरे. तर मग मी एका पॉईंटला सोडून दिलेलं. म्हणजे हे आताचं नाही, हे आधीचं गोष्ट आहे, जेव्हा मी खूप डिस्कस करायचं पण नाहीच व्हायचं, ते लोनच नाही बसायचं किंवा ज्या गोष्टी आहेत त्या पॉसिबलच नाही व्हायच्या. मग असं निगेटिव्ह यायचं थॉट वगैरे. मग हे झालं की मी सोडून दिलं. मग विचार करायला भाड्याच्या घरात राहावं, पुढे जर आपलं काही ITR आणि ह्या सगळ्या बँकेच्या ज्या गोष्टी असतात आणि मिळत असेल लोन तर बघू. पण मग एक दिवशी असं हे झालं की भाड्याच्या घरात राहते ना मी, तर आमचं ॲग्रीमेंट संपलेलं. तर मग ते बनवण्यासाठी आणि सगळं मग मला असं ते हे झालं की आपण दुसऱ्यांच्या घरात राहतो, आपल्याला दुसऱ्यांना पे करावं लागतं आणि आपल्याला त्याच्यासाठी ॲग्रीमेंट बनवावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी.
आणि मग काही झालं तुटलं फुटलं तर मग आपल्याला फोन येतो की अरे आपने ये खिल क्यों ठोकी मेरे घर को, खिळा का मारलं माझ्या घराला तू, आणि असं सगळं. मला ना ते असं हे होतं की दुसऱ्यांच्या घरात आपण काहीच नाही करू शकत आपल्या मनासारखं. मला माझ्या फॅनकडून फोटोज येतात फ्रेमवाले, ते मी माझ्याच घरात भिंतीवर लावू पण शकत नाही तिच्या परमिशनशिवाय. ह्याच्यापेक्षा वाईट अजून काहीच नाही आहे. मला असं झालं की अरे मला माझ्या मनासारखं काहीच नाही करू, मला काही चिपकवायचं असेल, ड्रॉइंग करायचं असेल, काहीही करायचं असेल तरी मला आधी एक फोन करावा लागतो की मी हे असं करू का, आणि मग आपण त्याची परमिशन घेऊन. मग असं खूप 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 बारीक बारीक गोष्ट आहेत. आता ही खूपच बारीक गोष्ट आहे, पण ज्याला वाटतं फील होतं त्याला हे नक्कीच हे करावं वाटेल की मग मी असं खूप ठरवलं की नाही आपण आता करूयात. कितीही बर्डन आलं काही आलं तरी स्वतःचं घर असणं फार गरजेचं असतं. मग आपण ते एक रूम का नाही घेऊ छोटासा, पण मग आपण त्याला आपल्या मनाप्रमाणे सजवू शकतो, काही करू शकतो त्या घरात. आपण कोणाची परमिशन म्हणजे काही करण्यासाठी आधी फोन नाही करावा लागत की अरे बाबा मला परमिशन दे तुझी आणि वगैरे वगैरे. सो मग ठरवलं, मग फायनली जे प्रोसेस झालं म्हणजे या सगळ्यात जास्त ह्यानेच मेहनत घेतली आहे, कारण मला त्यातलं काही कळत नाही. ह्याने मला खूप सपोर्ट केला, ह्याने मला खूप सगळ्या गोष्टी सांगितल्या, मला खूप लोकांनी मदत केली ज्यांनी आत्ता जसं तू म्हणालास की माझ्या कामावरच्या लोकांनी घरं घेतली, गाड्या घेतल्या, त्यांना प्रोसेस माहीत होत्या, सो त्यांनी पण मला खूप मदत केली. खूप लोक आहेत, कारण एक मोठी गोष्ट जेव्हा होते तेव्हा त्याच्यामागे एक माणूस नसतो, त्याच्यामागे अख्खी टीम असते, खूप माणसं असतात. सो त्या सगळ्यांना तुझ्या चॅनल थ्रू मी सगळ्यांना थँक्यू म्हणते की माझ्या बरोबर कायम असं राहा आणि मला सपोर्ट करत राहा. मी लहान आहे, मला सांगत राहा की माझं काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे. नक्कीच सगळे तुझ्या सोबत असणारच आहेत, पण स्वप्न पूर्ण झालेलं आहे तुझं. आई वडिलांच्या डोळ्यात जेव्हा तू घर घेतलंस काय होतं त्यांच्या डोळ्यात? बाबा डेंजर होतं, म्हणजे ते खूप खुश आहेत, नेक्स्ट लेवल खुश आहेत. माझे पप्पा मधल्या काही वर्षात असं मी बघितलंच नाही. माझे पप्पा आता 6 वाजता उठून बिठून त्या घरात जातात काम बीम हे करायला. आता कलरचं काम चालू आहे, 6 वाजता जाऊन पाणी भरणार टाक्यांमध्ये, स्वतः भिंतीवर पाणी मारणार, रात्री 10 ते गेल्यानंतर घरी येणार, मग आपली कामं करणार. मी इतका आपलेपणा किंवा त्या गोष्टीबद्दल की घेतलं आहे वगैरे असं डेंजर त्यांचं तर स्वप्नच होतं, ते त्यांचंच स्वप्न होतं जे मी पूर्ण केलं. नंतर तेच जास्त चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकतात. आणि मला असं वाटतं की काही त्यांच्या मुलांनी, आईबाबांच्या मुलांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं, ह्याच्यापेक्षा वरची अजून काहीच प्राऊड फिलिंग नसते आईबाबांना. सो ती असेल कदाचित त्यांच्या मनात. नक्कीच त्यांना प्राऊड फील होईल. आणि लवकरच आपण सुद्धा शिवालीच्या घरी जाऊन तिचं घर बघणार आहोत, इंटरव्ह्यू करूया तिच्या घरी सुद्धा. तिचं घर कसं आहे ते आपण नक्कीच दाखवूया. सो आपण शैलेशकडे येऊया. शैलेश त्याच्याचकडे. सो शैलेश खरंच खूप कमी बोलते, आता त्याला बोलकं करायचं आहे. मगाचपासून मी बोलते त्याला बोलकं करायचं आहे, पण तो बोलतच नाही आहे. शैलेश तुझी जर्नी कशी होती त्याबद्दल काय सांगशील? मी 8वी 9वी पासून म्हणजे मी शाळेपासूनच मी सिंगिंग करतो. सिंगिंग म्हणजे की मी लिहिणं नाही, फक्त सिंगिंग. मी अरिजित सिंगला खूप ऐकायचो आधीपासून. अरिजित सिंग, आतिफ असलम यांना मी खूप ऐकायचो. त्याच्यानंतर मी 10वी नंतर मी 11वी केली, जे की मला घरच्यांनी 11वी नाही करायची होती. मला त्यांनी ITI मध्ये टाकायचं होतं. मला त्यांना ITI मध्ये टाकायचं होतं. सो तिथं मला ॲडमिशन नाही भेटलं बिकॉज टाईम झालेला. मी खूप वेळाने गेलो आणि ते सगळं टाईम झाला. मी 11वी 12वी केली, त्याच्यात पण मला सायन्स घ्यायचं होतं, मला कॉमर्स भेटलं, तिथं ते फुल झालेलं. अशा सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर मी ऑडिशन्स दिले खूप सारे रियालिटी शोजचे, जसं की इंडियन आयडल आहे, सिंग दिल से दिले हिंदुस्तानी, हे सगळे ऑडिशन्स दिले. तिथं पण मी फेल झालो. फेल म्हणजे की नाही झालं माझं सिलेक्शन. हां, तर मी हे सगळं मी 11वी म्हणजे 10वी 11वीच्या पिरियडमध्ये केलं. त्याच्यानंतर मी म्हणजे आम्ही भेटलो, म्हणजे विशाल आणि आम्ही सगळेजण आम्ही जळगावला भेटलो. भेटल्यानंतर आम्ही असंच तो डान्स करायचा, आम्ही भेटलो. मग आमचे असेच गप्पा व्हायचे काय करायचं. तो त्याच्याकडे मी जायचो. त्याच्या आधी मी लिहिणं मला माहीत नव्हतं, काय लिहिणं असतं म्हणजे काय लिरिक्स असतात, काय कंपोजिशन असतात ते मला माहीत नव्हतं. भेटलो, मग त्याच्यानंतर आमचं डिस्कस व्हायचं की कसं काय हे ते. मग
त्याचं मी बघून मी काही नव्हतो, माझं फक्त कॉलेज होतं. कॉलेजमधून यायचं घरी, बाथरूममध्ये गाणे म्हणायचे आपल्या घरी. घरचे म्हणतात की काय करतोय, अभ्यासावर हे ते असं चालू असायचं. मग ते आमचं चाललं. मग आम्ही ना एक आमचं बंजारा एक गाणं आहे सेवालालचं, ते आम्ही एक केलेलं त्यावेळेस. मग ते केलं म्हणजे मी माझं ते पहिलं होतं, म्हणजे की मी लिहिलं होतं सगळं, कंपोज वगैरे केलं होतं. मग मी याला ऐकवलं की विशाल मी असं असं केलं आहे, कसं झालं आहे काय. मग त्याने ऐकलं आणि तो बोलला की भाई एक नंबर, भारी झालं, खूप भारी झालं. आम्ही ते केलं आणि आऊट झाल्यानंतर त्याचं म्हणजे आमच्या जी कास्टची जे आमचं जे बंजारा लँग्वेज होतं सेवालाल जयंतीचं, चांगला रिस्पॉन्स भेटला, सगळ्या गोष्टी. तेव्हापासून मला एक वेगळा कॉन्फिडन्स आला की मी लिहू शकतो प्लस मी कंपोज पण करू शकतो. की हां तेवढं होतं की मी थोडंफार कंपोज करू शकतो. त्याच्यानंतर मी लिखाण पण म्हणजे थोडंफार लिखाण चालू केलं, कंपोजिशन चालू केली. त्याच्यानंतर सेम असतं की त्याच पिरियडमध्ये माझं सगळं ऑडिशन वगैरे हे मी कंटिन्यू गुगलवर एकच सर्च असायचं माझं की आता नेक्स्ट ऑडिशन कुठे, इंडियन आयडलचं कुठे आहे का, म्हणजे मराठी रियालिटी शो कुठं मी देईल का, कुठे काही करेल का, मी त्याच्यात असायचो. आणि मग घरची असंच सेम, आणि परिस्थिती खूप हालाकीची होती, आता पण आहे, पण आता सध्या चांगलं चालू आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे घरचे म्हणायचे की काय चाललं आहे, म्हणजे काय करतो, काय कसं करतोय काय. मग त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर चालू केलं. घरचे तर बोलायचे, पण घरच्यांचा खूप सपोर्ट आहे मला आत्तापर्यंतही, स्टार्टपासूनही सगळ्या गोष्टींमध्ये खूप खूप सपोर्ट आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस आज पण जर फोन आला ना घरच्यांचा, पप्पांचा जर फोन आला मला की पहिले तर एकच असतं की बेटा जेवला का, की जेवण झालं का, हे ते झाल्यानंतर पहिलंच असतं की गाणं काय चालू आहे, लिहितोयस ना, चालू आहे ना. जे की मला पहिले बोलायचे. म्हणजे कसं असतं ना की मी जिथं राहतो ना, म्हणजे मी जळगावला राहतो, माझं गाव दुसरं आहे मुक्त्यानगर टाकळी म्हणून, बट फॅमिली माझी जळगावलाच असते. तर काही लोक असे आहेत तिथं की त्या टायमाला असं होतं की पप्पांना सांगायचे होते की काय करतो तुमचा मुलगा, काय म्हणजे काय चाललं आहे, काय नाही चाललं आहे, असं म्हणजे हे सगळ्या गोष्टी चालायच्या. मग पप्पा म्हणजे त्यांना वाटायचं की करतो काय, खरी गोष्ट आहे की मग शिकत पण नाही. कारण मी त्या टायमाला 12th फेल होऊन गेलेलो, बिकॉज मी गाणं केलं होतं इश्काचा नाद, आणि इश्काचा नाद गाणं केलं, आणि त्या गाण्यामुळे मी एक पेपर नाही दिला जो की इंग्लिशचा पेपर होता. आणि या सगळ्या गोष्टी झाल्या तरी त्यांनी समजून घेतलं की ते बोलले की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, घेऊ पुढे करूयात, तू फॉर्म भर, परत दे पेपर, ह्या सगळ्या गोष्टी अशा. मग सगळेजण म्हणजे ते टोमणे जशी की काय करतो तुमचा मुलगा, काय हे कसं आहे, म्हणजे करतो पण आहे तर आपल्याकडे पैसा नाही आहे, आपली कोणी ओळख नाही आहे, तो म्हणजे जे स्वप्न बघतोय तो जे पण काही करत असेल, आपलं कोणी नाही आहे, पैसा नाही आहे आपल्याकडे, कसं काय करणार आहे. म्हणजे हे त्यांना वाटायचं की बरोबर तर म्हणताय, पण मग मला ते बोलू नाही शकत की काय, म्हणजे कधी बोलले तर मग ते थोडंफार भांडणी, मग मी ते रुसून मग हे ते, तरी माझं ते चालू होतं. तसंच मी एक गाणं पण केलं होतं, पण ते मी आता रिलीज नाही झालं. एक बाबांवर मी गाणं केलं, जे की त्या गाण्यामध्ये लवकर येईल ते गाणं. त्याच्यात मी सगळं लिहिलं आहे की लोकांचे टोमणे, त्यांनी मला म्हणजे सगळं काही म्हणजे घरच्यांचा मला फोन येतो. म्हणजे मी त्याच्यानंतर मुंबईमध्ये शिफ्ट झालो. म्हणजे मी जसं माझी 12th झाली तसं म्हणजे मी मुंबईमध्ये गेलो. माझा एक मित्र असतो रोहित पाटील म्हणून, जो माझं म्युझिक करतो, सगळे गाण्यांची म्युझिक तोच करतो. त्याने पण मला खूप सपोर्ट केला. म्हणजे आत्तापर्यंत माझी सगळी गाणी त्यानेच केली आणि पुढेही तोच करणार आहे सगळ्या गोष्टी. तर आम्ही दोघं सोबत असायचो. तर इतकी म्हणजे खूप बेकार परिस्थिती होती की घरून बाहेर निघालो, तो पहिला विषय. घरून परिस्थिती अशी होती की मी मागू पण नाही शकत. म्हणजे एक फोन केला ना की हा झालं, इतकं सांगा आहे माझ्याकडे. घरचे विचारतात की पैसे आहे का नाही बेटा, काय आहे का नाही, असं. ठीक आहे माझ्याकडे. तर अक्षरशः मी 1.5-2 महिना मी मुंबईमध्ये होतो. म्हणजे पहिले पण 1.5-2 महिना मी अक्षरशः वडापाव खाऊन दिवस काढलेत. वडापाव पण असं खाऊन दिवस काढले. लॉकडाऊनच्या पहिलीची गोष्ट आहे की समजा माझ्याकडे आता जर 100 रुपये आहेत, तर 100 रुपये आहेत माझ्याकडे आता, तर हे 100 रुपये किती दिवस चालतील. आणि त्यात कामं, इतर राहायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहे, कसं करायचं. रोज घरच्यांचा फोन येतो सकाळ संध्याकाळ, बेटा जेवला का, काय जेवला, हा मी चपाती भाजी खाल्ली, हे खाल्लं. आणि मी तिथं जायचो, पोट भरायचं. मला असं आहे की मला 3 समोसे खायचे किंवा 3 वडापाव खायचे. मी ते नाही खाऊ शकत कारण संध्याकाळी एक उरून ठेवेल, त्याचा पैसा मला उठेल. या सगळ्या गोष्टी अशा होत्या. आणि
असं पोटाला चिमटा काढून स्ट्रगल असतं ना ते शैलेशकडे बघून आपण कळू शकतं आपल्याला की त्याची स्टोरी बघून ॲक्च्युली इथे सगळेच इमोशनल झालेत, मी सुद्धा. सो शैलेश, तुला ही सक्सेस मिळत राहील असं काही नाही. थँक्यू. पाणी हवं आहे तुला? नाही नाही ठीक आहे. पाणी देतेस? नॉस्टॅल्जिक झालं गं, सगळं आठवलं असेल. मला पण एक आठवलं, तुम्हाला कॉल केला होता म्हणून मला खूप आवडतं यांच्याबरोबर काम करायला, कारण मला माहिती आहे की कुठून आलेलो असतो आपण आणि काय स्वप्न असतात आपली, आणि प्लॅटफॉर्म नाही मिळत आपल्याला, कोणी उभं पण नाही करत आपल्याला, कारण आपण कोणीच नसतो. आपण मोठे झाल्यावर आपल्याला लोक विचारतात. सो आता मला असं वाटतं आहे की हे चान्स किंवा हे प्लॅटफॉर्म ह्या लोकांनीच क्रिएट केलेलं आहे आणि ते बँग ऑन होणार आहे. सो ह्याच्या पुढे जे काही होईल ते त्याच्या वरच होईल, आणि असं सपोर्ट राहू देत, असंच एवढंच सांगणं आहे बस. त्याचं विशाल, तुला काहीतरी सांगायचं होतं शैलेशबद्दल? नाही, जो मगाशी जसं तो बोलला ना, या सगळ्या गोष्टी म्हणजे फेस केलेल्या त्याने, आणि या गोष्टी सगळे एकदम असं रिअलिस्टिक सगळ्या गोष्टींना एकदम तो बोलत होता आणि ते मला आठवत होतं. कारण की आम्ही टचमध्ये कंटिन्यू होतो आणि त्यावेळेस मी पण एज्युकेशनच करत होतो. तर माझ्याकडे फक्त एकच प्लस होतं की मी जुगाड जास्त होते माझ्याकडे. मी डान्स क्लासला जायचो, संगीत संध्या असतं बघा, वेडिंगला शिकवायचो, लोकांच्या घरी जाऊन डान्स शिकवायचं. तर त्यामुळे मी माझं खर्च काढायचो आणि त्यांना सगळ्यांना माहिती आहे की विशालकडे काही ना काही असतंच. तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे पुण्याला गेलेत की त्यांच्याकडे ट्रॅव्हलिंग किंवा काही जर नसायचं ना, भाई इथं फसलो, इथं हे टाक, 100 टाक, 150 टाक. 100, 150, 200, 500 म्हणजे आमच्यासाठी खूप होतं. आणि आत्ता पण आम्ही गुगल पे, फोनपे ओपन करणं ते ट्रान्झॅक्शन आत्ता पण आहे. ते भाई इथं म्हणजे माझे त्याच्याकडे असलं की तो हेल्प करतो, माझ्याकडे असलं की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, रिचार्ज नाही, हे नाही, असे खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर ते बन मस्का पाव मी कधीच बघितलं नव्हतं. मी जळगावला होतो, हे मुंबईला होते. तो सांगत भाई असं आहे तसं आहे, भाई हेच खातो आहे तेच खातो. म्हणजे हे आत्ता जरी इमोशनली वाटत असेल पण तेव्हा ते असं होतच नाही. तेव्हा एकदम प्रॅक्टिकली आम्ही सांगून देत होतो जी ही गोष्ट आहे, आणि ते सांगितल्यामुळे ना आम्ही खूप खुलून गेलो आहे. कारण की सगळ्यांना माहिती आहे की यांनी काय केलं आहे, मी काय केलं आहे, काय कुठून काय करून आलं. तर त्यामुळे ती जर्नीत पण मजाच होती. आत्ता ते बघितल्यानंतर वाटतं की खरंच आपण हे दिवस काढले आणि त्याच्यात खूप मजा होती, आणि ते काढलेत म्हणून हे उगवत आहे चांगले दिवस. कारण की आत्ता आम्ही स्वतःच नाही, आम्ही 4 लोकांचं अजून करू शकतो आणि ते करतो आहे. मागचे खूप सारे लोकांचे पण केलेत आणि अजून करू. आणि 4 नाही, आम्हाला 400, 4000 खूप साऱ्या लोकांचं करायचं. जसं आमच्यासारखे जेही आर्टिस्ट असतील ना, ज्यांच्याकडे प्लॅटफॉर्म नसेल, त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म उभा करू, नक्कीच करू, आणि तेही फ्री करू, की जेणेकरून त्यांचं जेही टॅलेंट असेल ते लोकांपर्यंत यायला हवं. जसं शैलेशनं स्ट्रगल केलं आहे ते सगळं त्यानेच नाही केलं, त्याचं स्ट्रगल मागे त्याची फॅमिली पण आहे. पण सगळ्यात कमी फॅमिली असते जी सपोर्ट करते, आणि याला खूप जास्त सपोर्ट केलं. म्हणजे मी बघतो ना, तो आणि त्याचे पप्पा इतके फ्री आहे, असे मित्र आहेत ते, खूप वेळ बोलतात ते, खूप वेळ. शैलेश कधीच मुलीशी जास्त वेळ कधी बोलला नसेल, मी बघतो. तो फक्त पप्पा, कोणाच फोन आहे पप्पा, आणि इतके भारी बोलतात ते. तर मला असं कधी कधी वाटतं यार, म्हणजे आपले पण बोलायला हवं. आणि हे खूप मित्र आहेत त्याच्या पप्पाने, आणि त्यामुळेच मला वाटतं की जे त्याच्या पप्पाने शिकवलं किंवा जे घरी बघतो, त्याचे पप्पा आत्ताही जॉब करतात, त्याचे भाऊ जॉब करतात, शैलेशचा मोठा भाऊ, आणि याला खूप सपोर्ट करतात सगळ्या गोष्टीत. आत्ता पण या सगळ्या गाण्यामागे, या सगळ्या गाण्याचं जितकंही काही असेल, हे सगळं त्याच्या पप्पाने केलं आहेत. आणि माणूस जॉब करतो, जॉब करून घर चालवायचं आहे. दोघी म्हणजे भाऊ आहे आणि पप्पा आहे, ते दोघी जॉब करतात, आणि तिथून हे फंड जेही असतात छोटे मोठे पैसे देऊन हे याला देतात. शैलेश अजून काही खूप साऱ्या गोष्टी करत नाही, पण जी गोष्टी ती करतो आहे ना, म्हणजे तो करतो आहे ती गोष्ट खूप प्रामाणिकपणे करतो, आणि हे जेही असतं ते स्वतःच्या जिद्दीवरती करतो आहे. जर त्याला माहिती आहे की विशाल करू शकतो ना, मीही करू शकतो, शिवाली करू शकते, तर आपणही करू शकतो, आणि सगळेच करू शकतात. कारण की आम्ही केलेत, आम्ही तिथून इथपर्यंत आलो आहेत ना. आम्ही वडापाव खाणाऱ्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवू शकतो, तर ऑब्व्हियसली तुम्ही कोणीही करू शकतात. आणि हे आम्ही आमचं इन्स्पिरेशन आम्ही स्वतःच आहे. काय आम्हाला माहिती आहे की आम्ही कसे दिवस काढले, ते घरापासून असेल की कुठेही. जसं शिवालीचं घराचं हे झालं, तर अजून एक गोष्ट की गाडीची पण मला खूप भारी वाटतं
एक माझा मित्र जळगावला होतं, माझ्याशी खूप मोठे आहेत ते, आणि मी त्यांच्यासोबत राहायचो. त्यांनी गाडी घेतली होती टाटा नेक्सॉन. मी इतका खुश झालो होतो, त्याच्यापेक्षा जास्त मी खुश होतो. मी फूल घेऊन गेलो त्यांच्यासाठी आणि खूप असं एकदम खुश होऊन गेलो होतो की यार आपल्यासोबतचं कोणीतरी गाडी घेतली आहे. आणि 4 व्हीलर म्हणजे अरे बापरे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपल्यासारखं जे I-20चा विचार करणारा माणूस आणि त्याच्यासाठी 4 व्हीलर म्हणजे खूप मोठी गोष्ट. आणि कोणी माझ्या जवळचं घेतलं, मी खूप खुश होतो. आणि मग काही दिवस झाल्यानंतर मी स्वतः घेऊन घेतलं आणि ती I-20 स्विफ्टचा विचार करणार मी एक्सेल घेतली. त्यामुळे सगळं शक्य आहे. फक्त तुम्ही काम करा, फक्त काम करा. आणि या सगळ्या गोष्टी, ते जसं शाहरुख सरांचा एक डायलॉग नाही का, पुरी कायनात तुम्ही उनसे मिलाने में जुड जाती, एक्झॅक्टली तेच आहे. तुम्ही सुरुवात तर करा, ते काही ना काही तर भेटेलच. सक्सेस नाही आहे पण त्या सक्सेस मागे काही तर भेटेल, थोडंफार का होईना, पण त्यामुळे आपल्याला काहीतरी चालना भेटून जातं. मी म्युझिक व्हिडिओ करायचो, मी म्युझिक डिस्ट्रीब्युशन कंपनी टाकून दिली. म्युझिक प्रमोट करायचो, मी प्रमोशन व्हिडिओ प्रमोट करायला लागलो. की हेच होतं की आता शैलेशचा व्हिडिओ, माझा व्हिडिओ, सगळ्यांचा मित्रांचे सगळे एकमेक असतातच. मग सगळ्यांना सपोर्ट व्हायला लागले की विशालला येतं, विशालला देतो करून घेईल. मग या सगळ्या गोष्टीत हेल्प व्हायला लागली. आणि मी नक्कीच विचार केला की अजून जे नवीन आर्टिस्ट आहे त्यांना नक्कीच सपोर्ट करेल मी. माझ्यापेक्षा म्हणजे आम्ही जे बघितलं ते तर बघू नाही देणार, पण नक्की अजून चांगलं बूम करू आम्ही थोड्याच दिवसात आणि तुमच्याच समोर येऊ. हा इंटरव्ह्यू सेव्ह करून ठेवजा तुम्ही पण. नक्कीच यांचा स्ट्रगल ऐकून खरंच माझ्या अंगावरही काटा उभा राहिलेला आहे आणि यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी खरंच खूप कमाल आहे. त्यामुळे यांना सक्सेस तर मिळणारच आहे. सो खूप इमोशनल झालं हे या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा. सो इमोशनल झाल्यानंतर आपण इंटरव्ह्यूची शेवट आपण याच्या गाण्यापासून करूया शैलेशच्या. थोडंफार हॅपी मोमेंट. कम ऑन शैलेश, कम ऑन. हा आवडता पार्ट आहे शैलेशचा. विषय खोल तुझ्या ब्युटीला तोड नाही, कधीतरी बोलशील मी राजा फक्त तुझी हाय, होणार माझी तू माझ्यासाठी राजी, दिल माझा चोरला तू हाय, माझी हार्टबीट वाढणार हाय, गराणी आपली जोडी आता गाजणार हाय, माझ्या घरी सारे तुझे चर्चे, गराणी तूच हळदीनं सजणार हाय. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि असेच नवनवीन गाणी तुम्ही आमच्यासमोर घेऊन येत राहा. आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही पण हार्टबीट वाढणारे गाणं बघा आणि स्टार मीडिया मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथं आमचं व्हिडिओही बघा. तुम्हाला काय वाटतं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक जरूर नक्की टाका आणि व्हिडिओ जाऊन बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मॅडम कशी दिसतं ते सांगा, माझा डान्स कसं झालं आहे ते सांगा आणि भाऊचं ऑडिओ कसं झालं आहे तेही सांगा. थँक्यू सो मच.